बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 15 दिवसात जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। मात्र या निवडणुकांच्या तयारीसाठी आयोगाला आणि राज्य शासनाला किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितलं। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा प्रकारे लढवाव्यात याबद्दल महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत। त्यामुळे निवडणूक एकत्र लढवण्याबद्दल अजून तरी ठोस निर्णय झालेला नाही अशी माहिती खासदार पवार यांनी दिली। आज कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार सोमवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। आज कर्नाटक राज्यातील रायबाग चिकोडीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल भाष्य केलं। महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या 3ही राजकीय पक्षांमध्ये निवडणूक लढवण्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत। काही नेते मंडळी स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह धरतायत, तर काही नेते महाविकास आघाडी म्हणून निवडणुका एकत्र लढवाव्यात अशी भूमिका मांडतायत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल महाविकास आघाडीमध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती खासदार शरद पवार यांनी दिली। अजून काही त्याची फारशी चर्चा झाली नाही। पक्षामध्ये झाली। माझ्या पक्षामध्ये 2 मतं आहेत लोकांची। काही ठिकाणी आमच्या लोकांचं मत आहे की नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी आणि निवडणूक लढायला एकत्र बसावं असंही काही लोकांचं मत आहे। आणि काही लोकांचं मत आहे की आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीने सुद्धा चालू होईल, पण याच्यात अजून अंतिम निर्णय झालेला आहे। भीमा कोरेगाव दंगलीमधून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांचं नाव आरोपपत्रातून वगळलंय, त्याकडे खासदार पवार यांचं लक्ष वेधल्यावर त्यांनी या प्रश्नाला बगल दिली। आपल्याला सुद्धा या दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाकडून समन्स आलं होतं असं सांगत दंगल घडली म्हणूनच सरकारला चौकशी आयोग नियुक्त करावा लागला आणि त्यावेळी भाजप सरकार सत्तेवर होतं, त्यामुळे भाजप सरकारला ही जबाबदारी टाळता येणार नाही असं खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केलं। की संघर्षाचा झाला, लोक अटक झाले, हजारो लोक त्याच्यात सहभागी झाले। भीमा कोरेगावच्या बाबतीत शेवटी त्यावेळेच्या सरकारने चौकशीच्यासाठी आयोग नेमला। ते काहीतरी झालं होतं ना, आणि म्हणून जे काहीतरी झालं, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आली, त्यावेळेस राज्य कोणाचं होतं, सत्ता कोणाकडे होती, भाजपकडे होती, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आणि त्यामुळे त्यांनी जबाबदारी कशी टाळता येईल। सध्या देशात राजद्रोहाच्या कलमाबद्दल चर्चा सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारनं या कलमाचा फेरविचार करण्यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र सादर केलंय। केंद्राची ही भूमिका योग्य असल्याचं पवार म्हणाले। लोकशाहीमध्ये सरकारच्या विरुद्ध एखाद्या प्रश्नावर आवाज उठवायचा जनतेचा अधिकार आहे, आणि म्हणून तो राजद्रोह हे ॲक्सेप्ट मान्य करू नये असं स्टेटमेंट मी त्या दिवशी केलं। सुदैवानं सुप्रीम कोर्टामध्ये तीच केस एक चालू आहे, आणि त्या केसमध्ये अनेक वकिलांनी भाग घेतला, आणि त्याच्यामध्ये काल केंद्र सरकारने आम्ही याचा फेरविचार करायला तयार आहोत असं महत्त्व आणण्याची बातमी हे जर असेल तर ती योग्य आहे। तर दिसतंय, कारण पहिल्यांदा केंद्र सरकारने विरोध केला होता, पण सुप्रीम कोर्टाची भूमिका लक्षात घेऊन आम्ही याच्या बाबतीत फेरविचार करायला तयार आहोत असं प्रतिज्ञापत्र त्यांनी केलं। माजी खासदार संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल खासदार पवार यांनी कोणतंही थेट भाष्य केलं नाही। ते राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचं आपण केवळ ऐकून आहे, मात्र त्याविषयी आपण आत्ताच सांगू शकत नाही। शिवसेना आणि काँग्रेसला सुद्धा मला त्याबद्दल विचारावं लागेल असं उत्तर खासदार पवार यांनी दिलं। राज ठाकरे अयोध्येला जाणार हा राष्ट्रीय प्रश्न होऊ शकत नाही। माझा नातू सुद्धा अयोध्येत आहे असं सांगत पवार यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवली।
हनुमान चालिसाचं पठण करून काहीही साध्य होत नाही. त्यातून सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. तसंच केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मूलभूत प्रश्न सोडवता येत नसल्यानं जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धडपड सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले. ईडी छापे सत्र केवळ विरोधकांच्या बाबतीत सुरू आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेत्यांची नावं दिसत नाहीत, असा टीकात्मक टोला पवार यांनी भाजपला लगावला. प्रशांत किशोर यांनी नवीन राजकीय पक्ष काढून निवडणुका लढवाव्यात, म्हणजे त्यांना निवडणुका काय असतात हे समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस पक्षाची देखील शिबिरं सुरू आहेत. आमच्यात जे मतभेद असतील ते सुद्धा लवकरच मिटतील, असा विश्वास खासदार पवार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.